नमस्कार माता बंधूंनी भगिनींनो मित्रांनो आणि भावना विकास गावडे या यूट्यूब चॅनलवरती आपल्या सर्वांचं हार्दिक हार्दिक स्वागत. तर आज आलोय बघा मी सांगली जिल्ह्यातल्या कुपवाड या ठिकाणी. इथं जेवणाचा कार्यक्रम आहे, म्हणजे लग्नाच्या वाढदिवसाचा कार्यक्रम आहे. आणि मी आलोय बघा आचार्य सुहास संभूशेटे यांच्यासोबत. तर मित्रांनो, जेवणाचे इथे आयटम काय काय बनतात, काय काय आहेत, ते कसं कसं बनवतात, हे सगळं तुम्हाला सांगतो. तर व्हिडिओ शेवट नक्की बघा मित्रांनो. तो व्हिडिओ पे लगे रहो. तर या सगळ्या माता भगिनी मावशी आहेत, ह्या सुद्धा आल्यात. आणि आता यांचं आता काम चालू झालं आल्या. तर पहिला पाण्याचं कॅन न्यायला लागल्यात. आणि गाडीत बघा ही सगळी भांडी आहेत, भांडी उतरायचं काम चालू आहे सध्या. आणि हे आहेत नांदीचे प्रसिद्ध आचार्य सुहास संभूशेटे. आणि शाकाहारी जेवण करण्यात तरबेज आहेत बघा मित्रांनो. आणि ह्यांची आता जेवणाची क्वालिटी कशी आहे, काय आहे, काय काय पदार्थ बनवणार आहेत आज इथं, हे सगळं तुम्हाला दाखवतो. तर व्हिडिओ शेवटवर नक्की बघा मित्रांनो. तर मित्रांनो, कुपवाडच्या प्रशांत हॉलमध्ये हा कार्यक्रम आहे. आणि 25व्या लग्नाच्या वाढदिवसाचा कार्यक्रम आहे. आणि इथं खुर्च्या बिरच्या सगळ्या अशा मांडलेल्या आहेत. आणि चला तुम्हाला ह्या हॉलचा पण बाहेरचा नजारा दाखवतो. इथं बघा असं हे हिरवळीचं लॉन आहे बघा मित्रांनो. लॉन सुद्धा आहे इथं या प्रशांत हॉलमध्ये. आणि बघा इथं मस्तपैकी असं काचा लावलेले आहेत, डिझाईन जबरदस्त आहे. आता पुढच्या जेवणाची तयारी चालू आहे बघा मित्रांनो. इथं आता बटाटो चिरायला लागल्यात, कांदा, कोथिंबीर, पालक. तिथं आहेत बघा गाजर, कोबी, हिरव्या मिरच्या, सगळं आता जेवणाची तयारी चालू आहे. आणि ह्या इथं बघा किचनचा हॉल आहे. इथं आता सुहास आचार्य गॅस जोडाजोडी चालू आहे, पाण्यानं काय तर आवळावळी चालू आहे बघा मित्रांनो. तर आता बघा मित्रांनो, स्वयंपाकाला सुरुवात झाल्या. खाली आता बघा इथं केली पेटलेले आणि बटाटो शिजवायला लागल्यात. आणि इथं बघा कांदा सुद्धा शिजून घेणार. तर कांदा सुद्धा शिजून घेता तुम्ही आचार्य? हो. कांदा शिजून घ्यायचं कारण काय? तर कच्चेपणा जाण्यासाठी, हा, त्याचा कच्चेपणा जाण्यासाठी. तर कांद्याचा कच्चापणा जाण्यासाठी आणि गिरवी करण्यासाठी कांदा शिजून घ्यायला लागेल बघा मित्रांनो. तर बघा मित्रांनो, ह्या इथं हे पालक बारीक केल्यात, खोबरं बारीक केल्यात. इथे कांदा टोमॅटो शिजला आहे गिरवी करण्यासाठी. आता आपण थोडीशी माहिती या मावशीने विचारूया. मावशी, हे पीठ कशासाठी मळायला लागला? हे चपातीसाठी. तर बघा मित्रांनो, चपातीसाठी पीठ मळायचं काम चालू आहे आता. आणि ह्या इथं बघा बटाटो शिजल्यात. आणि आता बटाटो सुद्धा सोलून घेणार आहे. तर नमस्कार मित्रांनो, ह्या इथे आता पातेल्यात ठेवलंय. आणि ह्या पातेल्यात आता बघा तेल वाटल्यात. आता मावशीला विचारूया, मावशी ह्या पातेल्यात काय करणार आहे सा? मित्रांनो, ह्या पातेल्यात आता भात करणार आहे. तर भाताची रेसिपी बघूया आपण. आता त्यात घातलंय बघा, काय काय मावशी घातला यात? कढीपत्ता, खडा मसाला आणि काय पुदिना, आलं लसणाची पेस्ट घालूया बघा आता हे. आणि हे सगळं घालून आता कटकरीत तडका देणार. आता इथं दुसऱ्या शेगडीवर बघा मित्रांनो कढई ठेवल्यात, कढईत तेल ओतल्यात. त्या कढईत आता काय करणार आहे का? कटलेटची. तर मित्रांनो, पहिला जेवणाचा आयटम समजला कटलेट. कटलेटची फोडणी मारणार आहे. तर बघूया आपण कटलेटची फोडणी कसं मारतात ते. तर मित्रांनो, कटलेटच्या फोडणीसाठी हे काय मित्रांनो, मावशी काय बारीक आहे? तर हे मित्रांनो बारीक दिसते तुम्हाला, हे गाजर आहे, बिनीस आहे, आणि कोबी सुद्धा आहे बघा मित्रांनो. हे बारीक कोबी सुद्धा चिरून घेतल्यात. कटलेट बनवण्यासाठी बघा मित्रांनो, कढईत आता तेल कडकडा लागले, कडकड आवाज आला लागला बघा तेलाचा. आता ह्यात कटलेट बनवण्यासाठी कढईत बघा गाजर, कोबी आणि काय आहे बिनीस, आणि यात थोडीशी हिंग घातल्यात बघा. आणि आता सगळं मिक्स करणार, आता भाजून घेणार.
आणि ह्या इथं बघा भात सुद्धा तयार झाला बघा मित्रांनो. भाताची उकळी आल्या, खाळ 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 उकळी मारायला लागल्या भाताला. थोड्या वेळ भात सुद्धा तयार होईल. आणि कटलेटमध्ये थोडा मसाला घातलाय, खोबरं, कोथिंबीर, आलं, लसूणचा. आणि ते आता सगळं घालून घेणार आणि त्यात थोडा मसाला ते सुद्धा सगळं घालून घेणार कटलेटच्या रेसिपीमध्ये. तर मित्रांनो चवीनुसार मोठं मीठ सुद्धा घालून घेतलं या कटलेटच्या रेसिपीत. तर त्या तिथं बघा मित्रांनो शिजलेला बटाटू बारीक करायला लागल्यात. आणि इकडं या मावशी पिठात काय काय सगळं मिक्स, यात काय काय मिक्स केलंय मावशी? जे मसाला मित्रांनो बारीक केलता, खोबरं, कोथिंबीर. थांबा, ह्या आजीकडे ऐकूया. थांबा थांबा थांबा, परत सांगा. हा, ओवा, हा, कस्तुरी मेथी, तीळ, डाळीचं पीठ, मैदा, गहू पीठ. आणि ह्याचं काय, ह्या पिठापासून काय बनवणार आता? तर हे मित्र बघा, हे पीठ जे बनवलंय मित्रांनो, ह्या पिठापासून आता पुरी तयार करणार आहेत. आणि ह्यात बघा मिक्स आणि काय पालक बिलक सगळं बारीक केलेलं आहे आता ह्या पिठात घातल्यात. आणि आता हे सगळं मिक्सिंग चालू आहे मित्रांनो. आणि यात थोडंसं तेल सुद्धा घातल्यात. आणि ह्याची बनणार आहे बघा आता पुरी. आणि मीठ सुद्धा घालणार चवीनुसार. तुम्ही हे जे बटाटू बारीक बारीक करलायसा, हे कशासाठी वापरणार आहे सा? तर मित्रांनो हे बघा बटाटू शिजलेलं मावशी या दोघीजण बारीक करायला लागल्यात. आणि ह्याच्यापासून आता कटलेट तयार होणार आहेत, खाण्याचा पदार्थ. आता बघूया आपण कसं काय काय होते. तर मित्रांनो मगाशी कढईमध्ये कटलेट शिजण्यासाठी जे काय काय पदार्थ होतं ते पदार्थ बघा आता सगळं, म्हणजे बिनीस, कोबीज, गाजर आणि काय काय जे भाजीपाला होता तो भाजीपाला सगळा आता ह्या शिजलेल्या बटाटे घातल्या. बघा मित्रांनो ह्या शेगडीवर अनेक पातेलं ठेवलंय आणि त्यात आता त्यात ओतलंय. आता बघूया ह्या मावशी पुढच्या रेसिपी कुठल्या करणार आहेत. आता ह्या पातेल्यात तेल ओतले आणि त्या तेलात मोहरी घातली मित्रांनो. मोहरी घातल्याशिवाय याला बघा चव येत नाही. आणि तेल कसं कडा 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 आलंय. आणि ह्या पातेल्यात आलं लसूण पेस्ट, टोमॅटो, कांद्याची पेस्ट घातल्या. आणि ह्यात बघा सगळं आता गोडा मसाला, तिखट मसाला काय काय असते ते सगळं या पातेल्यात घालणार मित्रांनो. आणि शाकाहारी आचार्यांचं जेवण नाश करायला नसते मित्रांनो. आणि तेल करले तरतरीत. ह्यात आता बघा वल्ल खोबरं सुद्धा घातलंय. आणि सगळा मसाला घालून भाजून घेणार बघा मित्रांनो. त्यात काय काय आहे पातेल्यात ताटात. ह्यात बघा मावशी काय मसाले घातले, आलं, कस्तुरी मेथी बिथी काय काय लय काय काय आहे. हे जरा डाळीचं पीठ आणि हे सगळं घालून आता मस्त पिकं बघा मित्रांनो पाणी घालून शिजवणार. डाळ दिसत नाही होय, मी तेच म्हणतो मावशी कसला रस्सा करणार का? तर मित्रांनो मालवणी रस्सा करणार आहेत बघा. मला वाटतं डाळीची आमटी करणार आहेत, पण मालवणी रस्सा कसा करते बघूया. तुम्हाला काही रेसिपी दाखवली आहे. कोथिंबीर सुद्धा घातलं आणि टोमॅटो सॉस, लाल भडक टोमॅटो सॉस आहे बघा यात. दिसतंय घेतलं काय आता बघा थोडंसं पाणी घालणार म्हणजे मसाला करपत नाही. चला चला आता बघा भाजून घेणार बघा मित्रांनो कडकडीत. मित्रांनो मगाशी जी तुम्हाला कटलेटची रेसिपी सांगितलं होतं, दाखवलं होतं, आता त्यात बटाटू आणि शिजवलेलं सगळं मिक्स करून घेतल्यात. आणि पहिलं बघा असं हे गोळं करून घ्यायला लागतात कटलेट करायसाठी. बटाटू आणि ते सगळं मिश्रणाचं असं गोळं करून घ्यायचं आणि मग हे मागणं तळता काय आहे. असं पहिलं गोळं करून घेतात मित्रांनो आणि मग त्याला तळत्यात कटलेट. तर आचार्य मामाने विचारूया. आचार्य मामा आता तुम्ही ह्या पातेल्यात कुठला पदार्थ बनवणार आहे? काजू मसाला. तर मित्रांनो ह्या पातेल्यात काजू मसाला बनणार आहे. तर चला बघूया आपण पुढची रेसिपी काजू मसाले. मित्रांनो काजू मसाल्यासाठी जी ग्रेव्ही म्हणजे मसाला बारीक केला तो आता पातेल्यात सगळा घातलाय आणि कडा 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 आता ह्यो मसाला भाजणार. आता बघा मित्रांनो खुर्मा करणार आहे त्या मसाल्यात
लाल तिखट घातल्यात आणि सगळे एकदम एकजीव करून घ्यायला लागल्यात. गदा 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 हलवून आता या कोरम्यात बघा मित्रांनो कोथिंबीर घालून घेतल्या, आलं लसूण पेस्ट घालून घेतली, पुदिना घालून घेतला. पुढचा पदार्थ घातलाय बघा मित्रांनो वल्ल खोबरं बारीक केलेलं मिक्सरमध्ये. तर इथं बघा मित्रांनो कोरमा तयार झालाय. कोरमाच ना आचारी काजू कोरमा तयार झालाय. आणि ह्या इथं त्या मावशी सगळ्या बघा आता गरमागरम चपात्या लाटायला लागल्यात. आणि ह्या इकडे ह्या मावशी बघा, मावशी हे काय आहे? आम्रखंड. हे बघा आम्रखंड ह्या पातेल्यात तयार केल्यात सगळं. बघा मस्त गोलमाट असं आम्रखंड. हे कटलेटसाठी करायला काय त्यात काय काय पदार्थ वापरला? हा कॉर्न फ्लॉवरचं पीठ वापरलेत बघा मित्रांनो कटलेट बनवायसाठी. आता आपण जरा पूर्ण कटलेटची रेसिपी बघूया. शेव पण घातलाय सगळं त्यात. हा यात शेव सुद्धा घालणार बघा मित्रांनो. आणि त्या कॉर्न फ्लॉवरच्या पिठात बघा असं ते कटलेट बनवणार. आणि तर मित्रांनो कॉर्न फ्लॉवरचं पिठाचं पातळ पाणी करतात आणि त्यात हे कटलेटचं गोळं ते पिठात घालतात आणि त्याच्यावर अशी शेव घालतात मित्रांनो. आणि त्याला असं कुरकुरीतपणा येतोय बघा. आणि ह्या इथं बघा मित्रांनो हे काय आचार्य मामा हे बघा आम्रखंड सुद्धा तयार झाले बघा मित्रांनो. आम्रखंड मस्तपैकी. तर मित्रांनो काजू कुर्मा जो आपण बनवलाय त्या काजू कुर्म्यात घालण्यासाठी ह्या कढईत बघा काजू फ्राय करून घेणार आहेत बघा आचार्य. आता काजू फ्राय करून घ्यायला लागलेत. पुढचा पदार्थ आहे बघा मित्रांनो हे सांडगं. आणि मस्तपैकी बघा हे सांडगं तळायला लागलेत. आणि 4-5 प्रकारचे आयटम आहेत बघा मित्रांनो जेवणात. आता बघा मित्रांनो कढईत तेल घातलंय आणि तेल एकदम कडाडलंय. आणि बघा पालकपुरी आता तळायला लागल्या बघा यात या कडक कडक तेलात. आणि एकदम असं इथं बघा तुम्हाला दाखवतो. इथं बघा तळल्यात बघा पालकपुरी. तर बघा मित्रांनो ज्या पदार्थासाठी मी एवढ्या उशीर वाट बघत थांबलो होतो ते म्हणजे आता कटलेट तयार झालेत बघा. आणि या मावशी त्या उकळल्या त्याला ते कटलेट भाजून घ्यायला लागल्यात कडकडीत एकदम. एक नंबर कटलेट झालेत बघा मित्रांनो. मित्रांनो जेवायला या आता मला पण आता भुका लागल्या नाही. आणि जेवणात काय काय पदार्थ आहेत तुम्हाला सगळं दाखवतो आता. काय बघा चपाती हे आम्रखंड ही मालवणी आमटी काजू मसाला पालकपुरी सांडगं आणि हे 2 कटलेट. सगळ्यात पहिला बघून मित्रांनो कटलेट कोण दाखवतो मी. एक नंबर खुसखुशीत कटलेट झाल्यात. बघा मित्रांनो सांडगं ही शाकाहारी मालवणी आमटी. सगळा स्वयंपाक एक नंबर झाला मित्रांनो. आता सगळीजण जेवून झाल्यात मित्रांनो. या सगळ्या मावश्या जेवायला लागल्यात आणि सगळीजण भुकावल्यात एकदम. श्रीखंड कटलेट पुरी चपाती वडाल्यात ते वडाल्यात आणि भात बीत आहे बघा आता मित्रांनो.